नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जवळपास 80 ते 83 दिवसांनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्याचं कारण आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या निकटवर्तीयांचा असलेला सहभाग, म्हणजे प्राथमिकदृष्ट्या चार्जशीटमध्ये तसं म्हणण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराड यांच्यासह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सांगळे या सगळ्या लोकांचा त्यामध्ये सहभाग होता. आणि या विष्णू चाटे सर्वात महत्त्वाचं नाव, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि या राजीनाम्याची मागणी जी होती ती पहिल्या दिवसापासून खूप वोकलपणे जर कोण करत होतं तर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड करत होते. आव्हाड साहेब, अखेर राजीनामा झाला, पण त्यासाठी फोटो बाहेर यावे लागले. नाही, हे दुर्दैवी आहे. आपल्याला आठवत असेल माझ्या पहिल्या भाषणामध्ये ह्याचं विस्तृत वर्णन केलं होतं. त्याला कसं मारलं, त्याच्याबरोबर काय काय केलं, हे मी अगदी स्पष्टपणाने नमूद केलं होतं की जेव्हा तो पाणी मागत होता तेव्हा त्याला त्याच्या तोंडावरती लघुशंका केली. हे सगळं आम्ही मांडल्यानंतर सरकारने खरं हे गांभीर्याने तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं. हे फोटो तर येणारच होते. म्हणजे सरकारला, तुम्हाला जे माहिती होतं ते सरकारलाही माहिती होतं. मग गृहमंत्री, अजितदादा, पालकमंत्री हे सगळे इतके कसं काय, म्हणजे त्याला आता काय शब्द वापरायचे? त्याला शब्दच नाही ना. असं आहे की हे फोटो काय काल आले नाही ना. हे फोटो इज अ पार्ट ऑफ द चार्जशीट. म्हणजे जो काही हे दाखल झालाय आरोपपत्र, त्या आरोपपत्राचा हा भाग आहे. आणि आरोपपत्राचा भाग असेल ह्याचा अर्थ पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनची डे टू डे माहिती ही या सगळ्यांना दिली गेली असणार. त्यांना दिली नाही असं होऊच शकत नाही. आणि तरीही वाचवण्यात आलं. पण त्यांना हे वाटलंच नव्हतं की सोशल मीडियाच्या मार्फत हे फोटो इतके व्हायरल होतील आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये संताप व्यक्त होईल. सरकार जेव्हा गृहीत धरतं की आम्हाला 240 मिळालेत, काय करणार? सत्ता 288ची असू शकते, पण शेवटी ही जनतेची सत्ता असते. आणि जनतेने कालपासून जो राग व्यक्त करायला सुरुवात केला त्याच्यानंतर या सरकारला जाग आली की आपल्याला हे सगळं अवघड जाणार आहे. तुम्हाला असं वाटतंय की जर हे फोटो काल बाहेर आले नसते तर धनंजय मुंडेने या दोघांनी वाचवलं असतं? 100% वाचवलं असतं. 100%. असं आहे की हे काय फोटो आज नाही आले ना, तुमच्याकडे फोटो होते ना. आणि मग त्याच्यातली भयानक क्रूरता तुम्हाला दिसली नाही? भयानक क्रूरता. तुम्ही हसता, एखादा माणूस जीव जातोय आणि तिथे तुम्ही हसता. अरे तुम्हाला काही पोरं बाळा वेळ आहे की नाही? इतकी क्रूरता अमानवी आहे की माझ्या अंदाजाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अशी हत्या मला नाही वाटत कुठे झाली. या राजीनाम्याचा जर मजकूर बघितला, म्हणजे काल ते फोटो आले, त्याच्यानंतर राजीनामा घेण्यासाठी 5 जणांची बैठक झाली. म्हणजे अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांची मीटिंग झाली. मग 1-1.5 तास मीटिंग झाल्यानंतर हे ठरवण्यात आले की राजीनामा घ्यायचा. पण राजीनामा दिल्यानंतरचं जे ट्विट आहे, त्या ट्विटचा मजकूर तुम्ही बघितला. त्या ट्विटचा मजकूर असा म्हणतो की मी माझ्या सतसत विवेकानं हे जे फोटो बाहेर आले त्यामुळं मी राजीनामा देतो आणि मी आजारी पण आहे आणि मला डॉक्टरांनी उपचार घ्यायला सांगितले. त्याने का राजीनामा दिला वगैरे वगैरे ह्याची मला काही चर्चा करावीशी वाटत पण नाहीये. त्याचं कारण, हा आरोप होत असताना पहिल्याच दिवशी जर विचार करून त्यांनी राजीनामा दिला असता तर कदाचित त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीचा मी सन्मान केला असता. आता कसलं काय करायचं? आता काय जबरदस्तीचा राजीनामा झाल्यानंतर तुम्ही केलेलं हे ढोंग आहे असं म्हणायचं? म्हणजे काय, ह्याला काही रिझनिंगच असू शकत नाही ना. हे ज्या प्रकारे झालंय हा सगळा सत्तेचा माज होता ना. आतापर्यंत सगळे झालेले गुन्हे लपवण्यात आले, दाबण्यात आले, त्यांना राजश्रय मिळाला, ते त्याच्यातनं निर्दोष बाहेर आले, त्यांची कधी नावच आली नाही पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे एक प्रकारचं असं ते उर्मी असते, ती उर्मी चढत गेली. क्या होताय म्हटलं की माणूस असंच वागायला लागतो. एक भीती असली पाहिजे ना, काहीतरी होऊ शकते. ही भीती असली की माणूस मर्यादेत वागतो. पण ही भीती जर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये, इतर भागामध्ये आहे, तर मग बीडमध्ये किंवा धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये ही भीती का नसेल? असं की हे जे कलेक्टर पाहिजे तो, SP पाहिजे तो, PI पाहिजे तो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाहिजे तो, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर पाहिजे तो, हे जे प्रकार होत जातात त्याच्यातनं सत्ता केंद्रित होते. आणि केंद्रित झालेली सत्ता ही कधीही धोकादायक असते. आणि हा असा हा धोका असतो. अनेक वेळा आम्ही बीडमध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तेव्हा आम्ही SP ला फोन करायचो
एसपी सरळ धुडकावूनच लावायचं. ते ठाकूर नावाचे कोण एसपी होते पूर्वी, अनेक वेळा त्यांना फोन केला. ही वॉज जस्ट म्हणजे ब्लंट, कुछ नहीं हो सकता. कारण का पोलीस स्टेशन चालवायचंच वाल्मिक कराड, आणि वाल्मिक कराड कोणाचा माणूस होता आता काही वेगळं सांगायला नको. तुम्हाला असं वाटतं की हे प्रकरण आता राजीनाम्यानंतर इथे संपलंय? कारण की बऱ्याचशे आरोप होत आहेत की म्हणजे ज्या खंडणी प्रकरणातून हे सगळं सुरू झालं त्या खंडणी प्रकरणाची एक मिटिंग जी आहे ती सातपुडा या सरकारी बंगल्यावर झाली असा आरोप केलेला आहे, भाजपच्याच आमदारांनी केलेला आहे. त्यानंतर काही कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजेत अशी मागणी आहे. तुम्हाला असं वाटतं की राजीनामा झाला आता प्रकरण संपलं की अजून याच्यामध्ये तपास व्हायला पाहिजे? अजून याच्यात तपास व्हायला पाहिजे ना. काय तपास अपेक्षित आहे? ह्याच्यात त्यांचं जर खंडणीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर हा मर्डर खंडणीतनं झालेला आहे ना. देन ही हॅज टू बी अ को अक्युज्ड. ते सहआरोपी होतात त्याच्यात. आणि ह्या स्पष्ट दिसते की आवादा कंपनीच्या खंडणीवरनच हे सगळं पुढे गेलं आणि त्याच्यातनंच अखेर संतोष देशमुखची हत्या झाली. तुमची मागणी असणार आहे की या सगळ्याचा सखोल तपास करून जर आमची मागणी उद्या असणार किंवा आजच झाली असती. पण अजून एक जो मुद्दा याच्यामध्ये जो अनुत्तरित राहतो की 83 दिवस ज्यावेळेला गेल्या सदनामध्ये किंवा अधिवेशनामध्ये हे सगळं प्रकरण सुरू झालं त्यानंतर ते वारंवार म्हणत होते की माझा या प्रकरणाशी संबंध नाही, माझा या प्रकरणाशी संबंध नाही. अगदी काल परवापर्यंत ते ज्यांचा संबंध त्यांना फाशीची शिक्षा द्या, पण माझा याच्याविषयी संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांचा संबंध आहे की नाही हे आता पोलिसांनी ह्याच्या पुढच्या तपासामध्ये काढावं. पण वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे आणि ते आतमध्ये म्हणजे त्यांच्या क्लोज कोटरीमध्ये असं म्हणायचं वाल्मिकचा काहीच संबंध नव्हता रे. वाल्मिकचा संबंध पोलिसांनी सिद्ध करून दाखवला ना. आणि गेल्या 5-6 वर्षातला इतिहास बघता ज्या पद्धतीने वाल्मिकचा आलेख वाढत गेला तो कोणामुळे वाढला? इतका तो राजकीय दादा झाला तो कोणामुळे झाला? जसं मी अनेकांना सांगितलं की एक काळ दाऊदचा मुंबईत होता, पण दाऊदच्या विरोधातही बोलायला माणसं घाबरायची नाहीत. पण बीडच्या परिसरामध्ये एक शब्दही वाल्मिक कराडच्या विरोधात निघत नाही. लोक घाबरतात. अरे नको साहेब, तो सुटून आला तर. असं अजूनही आहे. म्हणजे इतकी दहशत, इतकी भीती ही समाजामध्ये असणं हे कमकुवत समाजाचं लक्षण आहे. आणि कमकुवत समाज निर्माण तेव्हाच होतो जेव्हा सत्तेचा दबाव आणि सत्तेची यंत्रणा ही त्या समाजाला पोखरत असते. तुम्ही अनुभवलंय किंवा तुमच्या कार्यकर्त्याने असं म्हटलं? हो, मी अनेकांशी बोललो. रामकृष्ण बांगर उदाहरण, ते बोलायलाच तयार नाही. त्याच्या घरातलं कोण बोलायला तयार नाही की नको जाऊ दे कशाला. आता सर्वात जास्त त्रास तर रामकृष्ण बांगरानं दिला. त्यांच्या बायकोवरती गुन्हा दाखल केला. बायकोवरती 70 वर्षाची बाई आहे बिचारी, तिने म्हणे गोळीबार केला. अरे काय यार, आता गुन्हे मागा घेतला असं काय माझ्या कानावर आलं. मी काय त्याच्यातला डिटेल घेतला नाही. पण कोणावर गुन्हे दाखल करता तुम्ही? काय वयाची बाई आहे ती? आपल्या आईच्या वयाच्या बाईवरती तुम्ही त्यांची इन्स्टिट्यूशन ताब्यात घेण्यासाठी म्हणून खेळ रचता. रामकृष्ण बांगर हा अतिशय गांधीवादी विचारांचा बीडमधला कार्यकर्ता आहेत म्हणून ओळखले जातात. ते त्यांचा वयाचा विचार करा, त्यांच्या श्रेष्ठत्वाचा विचार करा. केवळ तुम्हाला ती संस्था आपल्याला जमिनी ताब्यात हव्या आहेत, आपल्याला धंदे लोकांचे ताब्यात हवे आहेत, आपल्याला एखाद्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की ते तुम्हाला ताब्यात हवं असतं, त्याच्यासाठी एखादा मर्डर केला जातो. म्हणजे सगळीकडे नुसता त्यांचा फोन केला की माणसाने टाकूनच दिलं पाहिजे सगळं. नको 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 जाऊ दे बाबा, तिचा फोन आला नाही. रामकृष्ण बांगर उभा राहिले. मी म्हणाले संस्था काय देणार नाही बाबा तुम्हाला. एवढी दहशत आहे की लोक, दहशत म्हणजे मी सांगितलं ना, लोक बोलायलाच घाबरतात. नको त्याचं नावच नको म्हणाले तोंडात घेऊया. हे एक प्रकरण आहे की ज्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये ते सगळं समोर आलं. पण महादेव मुंडेंच्या बायकोनी काल उपोषण केलेलं होतं. संगीत दिघोळेंचं प्रकरण आहे. आता या सगळ्या प्रकरणांचं काय होणार? म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण एवढं मोठं पाऊल उचललं. मला मुख्यमंत्र्यांचं याच्यात कोणी काही म्हणून कौतुक केलं पाहिजे की प्रचंड पॉलिटिकल प्रेशर असताना देखील त्यांनी जे करायचं होतं ते केलं. त्यांना जे करून घ्यायचं होतं ते करून घेतलं त्यांनी. माझी विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्री महोदय, जी तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी अपॉइंट केली त्या स्कोप वाढवा. म्हणजे काय?
ह्या एका खुनापुरता मर्यादित न ठेवता मागच्या 4-5 वर्षामध्ये जे काही झालंय किंवा जे काही गुन्हे दिसत नाहीयेत, अशा सगळ्यांना सांगा की तुम्ही या जजला म्हणजे त्या यंत्रणेला भेटा आणि मग त्याच्यातनं बघा काय घडतं. तुम्हाला किती गुन्हे समोर येताना दिसतात ते बघा. महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल इतके गुन्हे समोर येतील. पोलीस यंत्रणाच काम करत नव्हती. जोपर्यंत वाल्मिक सांगत नाही तोपर्यंत काही व्हायचंच नाही. बापू अंधळेच्या खून खटल्यामध्ये ज्याला गोळी लागली, त्याचं नाव विसरलं, मुंडेसकर नाव आहे त्याचं, त्यांनी मरता म्हणजे तो व्हेंटिलेटरवर असताना त्याने ऑक्सिजनवर असताना ऑक्सिजन मास्क बाजूला करून इंटरव्ह्यू दिलाय 5.5 मिनिटाचा. तो माझ्या ट्विटर अकाउंटवर पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळी स्टोरी वर्णन केली आहे. पण तरी महाजन नावाचे PI जे परळी पोलीस स्टेशनला होते तेव्हा त्याने नाही घेतलं नाव. आणि त्यांनी वाल्मिक कराडे नाव असताना त्यांनी वाल्मिक अण्णा असं काहीतरी नाव लिहून ठेवलं. ही एक नवीन फॅशन आहे बीडमधली. त्या कैलाश म्हणजे फड नावाचा कोणतरी जो गुन्हा नोंदवला होता ते ह्यांचा मुलगा, अरे त्याला नाव आहे ना, त्याचं नाव लिहा ना बाबांनो. आणि असं आहे की हे प्रकरण जेव्हा कोर्टात जातं तेव्हा इट बिकम्स अ मॅटर ऑफ डाऊट की नाव आहे, पोलिसांनी कुठं नाव घेतलंय. सो सिम्पल, चार्जशीट लूज करण्यासाठी छोटी छोटी कारणं पुरेशी असतात ना. म्हणजे याच्यातले जे को अक्यूज करा म्हणून जी मागणी होती, मग त्या PI महाजन असतील, राजेश पाटील म्हणून होते कोणतरी ते होते, त्याच्यानंतर रवींद्र वायभासे होते, त्यानंतर इतर लोक ज्यांनी वाल्मिक कराड यांना लॉजिस्टिक्स पुरवलं, ज्या गाडीतून वाल्मिक कराड CIDच्या कार्यालयात आले. हास्यास्पद आहे. तो इंटरव्ह्यूत काय म्हणतो, म्हणाले समोरून वाल्मिकांना येत होते, मी बघितलं, मी म्हटलं वाल्मिकांना तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत कुठं चाललं. मग ते म्हणाले काय करू, म्हणाले या माझ्या गाडीत. म्हणाले मी माझ्या गाडीत घेतलं आणि मी आलो म्हणाले CID ऑफिसला. अहो ते CID ऑफिसला त्यांनी एक टेप पाठवली होती की मी येतोय, मैं आ रहा हूं. मला जर विचाराल, मी जर CIDचा प्रमुख असतो तर मी सांगितलं असतं रस्ते ब्लॉक करा सगळे आणि दिसेल त्या गाडीतनं त्याला खाली उतरा आणि आपल्या गाडीत घ्या. नोबडी इज अबाउट लॉ. कोणीही कायद्याच्या वरती नाही ना. तुम्ही आम्हालाही गाडीतनं बसवून नेलंय ना अनेक वेळा, तुम्ही आम्हालाही पोलीस स्टेशनमध्ये झोपवलंय ना अनेक वेळा. आमच्या हातनं भलेही गुन्हा घडला असेल नसेल, आम्ही त्याच्याबद्दल हे नाही, पण आम्ही गेलोय ना प्रोसेसमधनं. या प्रोसेसमधनं तो नाही गेला, तो गाडी चालवत आतमध्ये आला एकटा आणि मग CIDच्या ऑफिसमध्ये गेला. तुम्हाला हेही नाही वाटत. ह्याच्यातनं वाल्मिक कराड मोठा का छोटा नाही, पण पोलिसांचं कर्तृत्व, पोलिसांचे अधिकार, पोलिसांच्या ह्याची जी ती कमी होते ना. नोबडी इज अबाउट पोलीस. आणि पोलीस हाच खरा भाई असतो. अरे दाऊद कोणाला घाबरून मुंबई सोडून पळावला, मुंबई क्राईमला ना. आजही मुंबई क्राईम, आता हे सोडून द्या, आता ही मुंबई बदलली, पण त्या काळी मुंबई क्राईमचा जर फोन केला तर चांगले गुन्हेगार चड्डीत मुतायचे हो, चांगले गुन्हेगार. पण मूळ प्रश्न राहतो ना आव्हाड साहेब, ज्याच्यामुळे एवढी चर्चा आहे की मग एवढं काय अडलंय धनंजय मुंडेंमध्ये की 83 दिवस लागले हे सगळं व्हायला. हे तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारा, हे आमच्याकडे उत्तरच नाही याचं. म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की पूर्ण शासन बदनाम होत आहे, पूर्ण सरकारवरती प्रश्नचिन्ह उभा राहतोय आणि एका माणसाला वाचवलं जाते. म्हणजे हु इज बिगर, द मॅन हु इज इन्व्हॉल्ड इन द क्राईम ऑर द गव्हर्नमेंट. दोज हु आर रनिंग द गव्हर्नमेंट शुड थिंक अबाउट इट. एक सरकार चालवत आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की एका माणसासाठी आपण अख्खं सरकार बदनाम करून टाकलं. म्हणजे कुठलंही सरकार 3 महिन्यात एवढं बदनाम झालं नव्हतं. तुम्हाला 240ची मेजॉरिटी आहे. असं नाही की कोएलिशनमध्ये आहात, त्या कोएलिशनला धक्का बसला तर कदाचित सरकार अडचणीत येऊ शकतं, असं काही प्रकार नाहीये. कोणाची हिंमत नाही आज हे सरकार सोडायची किंवा कोएलिशन सोडून बाहेर पडण्याची. मग कोणाला घाबरत होतात तुम्ही? असं काय आहे धनंजय मुंडे? त्याच्याकडे कुठेतरी जादूचा कडा असेल. ज्या वेळेला तुमचा पक्ष एकत्रित होता त्यावेळेला सुद्धा ह्या तक्रारी होत्या 2019 ते 24 मध्ये, आणि त्याही वेळेला कारवाई केली गेली नाही अशाही पद्धतीनं विरोधक बोलतायत किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार बोलतायत. तेव्हापासून हे सगळं चालू. असे की मुळात पक्षातल्या एका ज्येष्ठ नेते, 2 ज्येष्ठ नेत्यांचा तो अतिशय लाडका होता आणि त्यांच्या प्रोटेक्शनमुळे हे सगळं होत होतं. कोण 2 नेते?
ते दोन माहिती तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत. माझ्या तोंडात त्यांची नावं काढू नका. पण आता ही केस ज्यावेळेला पुढे येईल त्यावेळेला अजूनही त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे विमा घोटाळ्याचं प्रकरण तसंच आहे. ज्या गोष्टी डीबीटीने हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये तुम्ही वाल्मिकशी चर्चा करा असं ते शेतकऱ्यांना स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं. कुठे त्याची चूक काय होते पुढे? काही होत नाही. स्वतः गुट्टे म्हणजे ते बीजेपीचेच आमदार आहेत आता, त्यांनी ते प्रकरण लावून धरलं. कुठे काय होतं? तुम्हाला आता तरी विश्वास आहे का मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतल्यानंतर की ही केस लॉजिकल एंडला जाईल? लॉजिकल एंड इज म्हणजे कायम मुख्यमंत्री अतिशय श्रूड आहेत. ते न बोलता काही काही गोष्टी करतायत आणि ते हे सगळं प्रकरण लॉजिकलला एंडला घेऊन जातील. आणि तुमच्या मते त्याचा लॉजिकल एंड काय? सहआरोपी आणि कायद्याने पुढे जाणं. मी काही कायद्यावर बोलू शकत नाही. इट इज म्हणजे मी ज्या विचारांचा आहे त्यामध्ये न्यायपालिकेला मी अतिशय महत्व देतो. त्याच्यामुळे त्याला रस्त्यावर फाशी द्या, त्याला लगेच फाशावर चढवा, हे जे शक्य नाही ते मी बोलणारच नाही. द लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. कायदा आपापल्या पद्धतीने पुढे जाईल आणि कायद्यानेच जो निर्णय होतात तेच खरे निर्णय. तुम्ही ते रॉबिनहूड निर्णय नाही होऊ शकत की चले गोळी मारून टाक. नाही, आय डोंट बिलीव्ह इन दिस लॉ. दिस इज द लॉ ऑफ द जंगल. आपण एका समाजात राहतो, त्या समाजामध्ये एक संविधान आहे, त्या संविधानामधनं सीआरपीसी आयपीसी निर्माण झालेलं आहे. आपण त्याच्यानुसार पुढे जाऊया. ऍक्च्युली मी हा प्रश्न विचारणार नव्हतो, कारण मी काही जातीचं उकट वगैरे याच्यावर माझा काही विश्वास नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला पण कल्पना आहे की मी असले प्रश्न कधी विचारत नाही. पण पहिल्यांदा मला जाणवलं की तुम्ही ज्या वेळेला बीडला जायला निघा त्यावेळेला ट्विटरवरती फेसबुकवरती एक मोहीम चालू झाली की आव्हाड साहेब आपल्या समाजातली ती व्यक्ती आहे, ती नेतृत्व करते आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही काम करू नका. पहिल्यांदा एखाद्या खून प्रकरणामध्ये आणि त्याही इतक्या अमानुष पद्धतीने झालेल्या खून प्रकरणामध्ये जातीयवाद आला. आणि मला वाटतं की हे छोट्या माणसांची छोटी कामं असतात. ही जात खूप मोठी आहे. आज या जातीमध्ये कमीत कमी 50 ते 60 IAS IPS ऑफिसर्स आहेत. चांगल्या चांगल्या उच्चपदस्थ अधिकारी आहेत, जजेस आहेत, छोट्या कोर्टात जज आहेत, हायकोर्टला जज आहेत. प्रश्न असा आहे की समाज मन काय म्हणतंय? समाज मन म्हणजे ते 4-5 टोळकी, तो एक फड नावाच्या पोराचे असा गाडीत बसलाय आणि असं चांगल्यांचा गेम होतो बरं का, असं म्हणजे हे इंस्टाग्रामवरती. हे अशा लोकांवरती नाही चालत समाज. मी पण त्याच समाजाचा आहे ना. माझे विचार होते, अरे तुम्ही समाजाचं नाव घेऊन कसलं पांघरून घालता? तुम्ही अमानवी हत्या केल्यानंतर माणुसकीसाठी मी उभा राहिलोय. मी ते समाजाचं नाव घेऊन नाही उभा राहिलो. मी संतोष देशमुखच्या मागे मी वंजारी आहे म्हणून नाही उभा राहिलो. पण कुठल्याही माणसाची अशी हत्या करणं, त्याची पोरं बाळं, त्याच्या बायकोच्या, त्याच्या आईच्या मनावर काय परिणाम झाला असेल? कालचे फोटो बघून किंवा त्या पोरांना जर हे फोटो दिसले असतील तर आयुष्यभर ते हे फोटोवर जगणार आहेत. हे फोटो त्यांना कायम सत्वत राहील की माझ्या बापाचा असा मर्डर झाला होता. तुम्ही विचार करा की एखाद्या लहान पोराच्या मनावरती या फोटोचा इम्प्रिंट जेव्हा पडेल तेव्हा त्याची इथली आणि इथली अवस्था काय असेल हो? ती पोरगी 12वीत का 10वीत नीटची परीक्षा द्यायला चालली आहे. एवढी तर समजदार आहे ती. हे विसरतील कोणी? तुमचं होईल सगळं सुरळीत सुरू होईल सगळं, पण तिच्या आयुष्यातलं जो एक व्हॅक्युम तयार होईल, तिच्या आयुष्यामध्ये जे एक दुःखाचं सावट तिच्यावर कायम असेल, तिच्यावर जो सायकोलॉजिकल प्रेशर असेल, याचा आपण विचारच करत नाही. शी इज सायकोलॉजिकली डेड. शी इज सायकोलॉजिकली डेड. त्याची बायको सायकोलॉजिकली डेड आहे. मी जेव्हा महादेव मुंडेच्या घरी गेलो, मी आणि सुप्रियाताई आणि महादेव मुंडेची बायको आमच्या समोर बसलेली. एक तर बिचाऱ्या ह्या सगळ्या बायका आमच्या समाजातल्या ह्या काय फार शिकलेल्या वगैरे अशा नसतात, घरगुती बिचाऱ्या बायका असतात. ज्या पद्धतीने ती 2 पोरं रडत होती आणि त्याच्या आईला बिलगत होती, ते कोणालाही बघवत नाही हो. म्हणजे तो पोरगा दररोज रडत असणार आणि आपण त्याच्या बापाचा मर्डर झालेला 1.5 वर्ष पकडू शकलो नाहीत. काय न्यायाची भाषा करतोय आपण महाराष्ट्रात? कुठला न्याय? की आरोपी मर्डर करून निघून जातो, आरोपी अख्ख्या परळी गावामध्ये चर्चा होते की हा मर्डर यांनी केलाय एका जमिनीच्या प्रकरणात. तो काहीतरी बिचारा महादेव मुंडे काहीतरी व्याजाचा वगैरे धंदा करायचा, त्याच्यात ना मर्डर झाला. तुम्हाला सगळं माहिती आहे. आरोपी मोकाट फुटका फिरतायत.
का नाही घाबरणार लोक? यंत्रणाच जर असे काम करणार असेल तर माझ्या बापाचं उद्या मर्डर झालं तर मीच माझ्या बापाला, हे बाबा गरीबच बाबा, जाऊ दे, जमीन गेली जाऊ दे, देऊन टाक, त्याच्या नावावर करून टाक, पण तू तुझा जीव वाचव. अशी परिस्थिती जर समाजात निर्माण होणार असेल तर हा या समाज म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणेचा दोष आहे ना. आणि यंत्रणा जर इतकी अयशस्वी ठरली तर सोसायटी विल कोलॅप्स वन डे. प्रत्येक जिल्ह्याला किंवा त्या विभागाला एक नेता असतो. म्हणजे आधी मुंडे साहेब त्याचं नेतृत्व करायचे, त्यानंतर पंकजा मुंडे होत्या, मग आता धनंजय मुंडे आले. पण काल पंकजा मुंडेंना विचारलं तर ते म्हणाले की काल पुण्यामध्ये तुम्ही मला बीडचे प्रश्न कशाला विचारताय, तुम्ही पुण्याचे पत्रकार आहेत. म्हणजे एका प्रकारे त्यांनी ते प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. आता मला हा प्रश्न पडला ते इंटरव्ह्यू किंवा ते सगळं बघितल्यानंतर की आता बीडमध्ये कुणाकडे तरी बघायला लागेल ना, कोणतरी हे सगळं नीट करावं लागेल, कुणाला तरी समोर यावं लागेल. तुम्हाला आता काय दिसतंय? कारण तुम्ही या निवडणुकीमध्ये पण बघितलं की कशा पद्धतीने तिथं निवडणूक झाली, कशा पद्धतीने दहशत होती, तुमच्या उमेदवारांना काय त्रास झाला. नाही, मला हे म्हणजे आता हे सगळं मुख्यमंत्र्यांनीच करायचंय. आता तुम्ही सत्ताधारी आहात, तुमच्या हातात राज्याने सत्ता दिली आहे. आता बीडचं पेटारा व्यवस्थित बसवण्याचा, तिचे नीटनेटके कपडे करण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचंच आहे, बाकी कोणीही करू शकत नाही. पुढचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात आणि तो कसा असणार? नाही, कसा असणार आहे म्हणण्यापेक्षा पाठपुरावा तर करणारच ना, का नाही करणार? प्रकरण लावून धरल्यानंतर त्याचा पाठपुरावा करावाच लागतो. पण आता सरकारची पण जबाबदारी आली ना, चांगला वकील देणं. त्यांनी उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली. सरकार जे म्हणजे सरकारला योग्य वाटत असेल तर सरकारने केलं आणि कुटुंबियांना पाठत स्वीकारलं, तर आपण त्याच्यामध्ये बोलणारे कोण? त्यामुळे त्याच्यामध्ये काही बोलण्यात मला अर्थ वाटला नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे की ह्या प्रकरणाला जो वंजारी विरुद्ध मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो कृपया देऊ नका. अशा हत्या, असे हिंसक प्रकार हे समाज मन करत नाही, हे जात करत नाही. जात तुम्हाला कधीही शिकवत नाही. तुम्ही जातीचं पांघरून घेऊन जेव्हा लपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही जातीचं नुकसान करता. धनंजय मुंडेने एका प्रकारे समाजाचं नुकसान करून टाकलं ना, अख्ख्या जात बदनाम करून टाकली अख्खी. आणि ही जात काय एका परळीपुरती मर्यादित आहे काय? अख्ख्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या गावांमध्ये 5 एक घर आहेत, 5 एक घर आहेत, 10 एक घर आहेत. आता त्यांच्याकडे बघण्याची नजर लोकांची बदलली नाही का? अरे ते वंजारी आहेत, अरे कधी म्हणजे ज्यांच्याकडे कधी लक्ष जात नव्हतं आज त्यांच्याकडे लक्ष जायला लागलं ना. त्यामुळे अख्ख्या जातीचं नुकसान झालं ना एका फटक्यात. तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय सांगायचं समाजाला पण आणि सरकारला पण? सरकार बहुतेक समाजाला मला एवढंच सांगतंय की सतर्क करायला पाहिजे. आपणही आपला आवाज उचलला पाहिजे. जिथे अन्याय अत्याचार होतोय तिथे न घाबरता समोर आलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. नाहीतर मग हे अशी मंडळी ही नेस्तानाबूत करून टाकतील ही सिस्टीम फार अशी विकसनशील महाराष्ट्रामध्ये जो एक विचार आहे त्या विचाराने ही सिस्टीम निर्माण झाली आहे. ते विचारच नाहीसे होतील. आणि त्याच्यामुळे समाज जोपर्यंत ताकदीने ह्या सगळ्याशी लढा देत नाही, जात पात धर्म पंथ प्रांत जोपर्यंत बाजूला ढकलत नाही आणि अन्याय झालाय, आम्ही अन्यायाच्या विरोधात उभे राहतोय हे जोपर्यंत दाखवत नाहीत तोपर्यंत काहीच खरं नाही. मला मस्साजोगच्या लोकांचं अभिनंदन करायचं या दृष्टीने की अख्खं गाव उभं राहिलं. गाव समाज ते कुठल्या जातीचे पातीचे पंथाचे मला काही घेणं देणं नाही. अख्खं गाव उभं राहिलं. मला कौतुक संतोष देशमुखचं आहे. तो कुठल्या मराठासाठी मारामारी करायला गेला नव्हता. तो अशोक सोनवणे नावाच्या एका दलितावरती हल्ला झाला म्हणून तो त्या प्रकरणात पडायला गेला होता. म्हणजे तोही असं काही जातीयवादी दृष्टिकोन नव्हता. आम्ही सगळे लढलो. आमचा कार्यकर्ता नाही, तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे. तो बीजेपी तरी सुद्धा मला एक आश्चर्याचा प्रश्न हा तुम्हाला विचारायचा होता, तो राहिला होता माझ्याकडून. तो बीजेपीचा कार्यकर्ता असून सुद्धा एवढं असं नाही, तो माणूस आहे ना. नाही, माझं म्हणणं असं आहे की कमीत कमी ठीक आहे ना, आपल्याला काहीतरी जवळीक वाटावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी किंवा काय तो तपास लवकर व्हावा किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांना तातडीनं अटक व्हावी, असं काही झालं नाही. तो बीजेपीचा बूथप्रमुख होता, त्यांनी मतं मागितली होती लोकसभेला बीजेपीसाठी, विधानसभेला. नाही, प्रश्न असा आहे की मला काय वाटतं ते महत्वाचं आहे. दुसरा काय करतो याच्याशी मी कधीही तुलना करत नाही. मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. मला काय वाटतं ते मी केलं आणि मला वाटतं की थोड्याफार प्रमाणामध्ये जी लढाई आम्ही लढत होतो त्या लढाईला कुठे ना कुठे पॉझिटिव्ह अँगल मिळाला.
म्हणजे धनंजय देशमुखचे आम्ही नातेवाईक नाही, आमचं काही हे नाही, रक्ताचं नातं नाही, पण आज त्याला एक आधार तर वाटतोय की बाबा ही चारधार मंडळी आहेत बरोबर. आणि आम्ही आहोत ना, लढू. त्याच्यासाठीच नाही, संतोष सूर्यवंशीसाठी लढू. जिथे जिथे अन्याय अत्याचार आहे तिथे तिथे लढू. पण ह्या सरकारमध्ये माणिक कोकाटे झाला, गुन्हेगार सिद्ध झाला, कोर्टाने केला, आता कशाला वाचवताय? आणि त्यांनी काही म्हणजे त्याच्यात म्हटलेलं आहे हा फसवणुकीचा गुन्हा आहे, आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कोणाला माफ करणं हे आम्हाला शक्यच नाही, असं कोर्टाचं वर्डिक्ट आहे. म्हणजे जर कोर्ट म्हणतं की हा फसवणुकीचा गुन्हा आहे आणि सरकारची फसवणूक आहे, फॉल्स डॉक्युमेंट्स करून सरकारची फसवणूक आहे, आर्थिकरित्या दुर्बल घटकाची घरं खाणं, हे तुम्हाला योग्य वाटतं का? निश्चितपणे ह्या ज्या घटना आहेत, म्हणजे आव्हाड साहेबांचा इंटरव्ह्यू आपण यासाठीच केला होता की पहिल्या दिवसापासून त्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा त्यांनी मांडला की कुठल्या समाजाचा कोण व्यक्ती आहे हे बघून त्याच्याकडे तुम्ही जज करू नका, तर तुम्ही समाज मन काय म्हणतंय आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहा. योग्य त्या बाजूने उभे राहणारे नेते आहेत, आणि ज्या समाजातून धनंजय मुंडे येतात त्या समाजाचे आव्हाड साहेब नेते आहेत, आणि त्या लोकांसाठी, त्या तरुणांसाठी जे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतोय वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे, त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा धडा आहे की आपण कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे, आपल्याला मन बुद्धी आपली शाबूत ठेवून काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचाही विचार केला पाहिजे. आणि आव्हाड साहेब म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं ते कर्तव्य, पण तरी सुद्धा तुम्ही असाल किंवा इतर ज्या काही लोकांनी हे प्रकरण लावून धरलं, त्या तुमच्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्रातल्या लोकांच्या संवेदनशीलतेमुळे हा राजीनामा झालाय. राजीनामा म्हणजे काय, हे सर्वोच्च यश आहे त्यातलं असं नाहीये, त्याच्यामधून काही होणार नाहीये साध्य. संतोष देशमुखचा जीव परत येणार नाहीये. जी मुलं त्याची रोज आशाळभूत नजरेनं त्याच्या फोटोकडे बघतायत ती नजर बदलणार नाहीये, किंवा त्यांच्या कुटुंबातली ती व्यक्ती, त्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघणार नाहीये. पण एक न्याय झाला पाहिजे असं जे आपण म्हणतो, तर तो न्याय झाला असं वाटलं पण पाहिजे. आता 83 दिवसानंतर जस्टिस इज डन असं नाही म्हणतायत, जस्टिस हॅज टू बी सीन टू बी डन. म्हणजे हे मोठं वाक्य आहे, इट हॅज टू बी सीन टू बी डन. झाला, न्याय झाला, नाही न्याय झाल्यासारखं दिसलं तर पाहिजे. त्यामुळेच माझा हा प्रश्न होता की 83 दिवसानंतर घेतलेला राजीनामा जो आहे तो न्याय झालाय असं दर्शवणारा आहे का, याचा तुम्ही फक्त समाजानं विचार करावा. आणि तो म्हणजे आता फोटो जर सोशल मीडियावर बाहेर पडले नसते, हा राजीनामा झाला असता का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने, महाराष्ट्राच्या मातीतल्या जन्मलेल्या सगळ्या माणसांनी विचार करा की आता आपला आधार कोण, तर सोशल मीडिया. मला असं वाटतं की आपला आधार हा सरकार असावं, सोशल मीडिया नसावा. आणि सोशल मीडिया हा आधार जर वाटायला लागला तर तिथं सरकारचा पराभव होतो. त्यामुळे सरकारनं ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. कॅमेरामॅन किरणसह अभिजित, मुंबईत.